नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण पाहतोय सिम्प्लिफाईड एमसीक्यू सिरीज आणि राष्ट्रीय घडामोडी हा चॅप्टर जो आहे तो कव्हर करतोय एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये। तर हा व्हिडिओ क्रमांक 10 असेल। याच्यामध्ये आपण जानेवारी 2024 ते जून 2024 मधील जे काही सिम्प्लिफाईड मधील राष्ट्रीय घडामोडी असतील तर ते आपण एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये कव्हर करत आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। तर ऑगस्ट 2024 ची जेके टुडेची एमसीक्यूची पीडीएफ मॅगझिन जी आहे ते आपली उपलब्ध झालेली आहे। तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ही मराठीमध्ये उपलब्ध असेल तुमच्यासाठी, सर्वांना ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी नक्कीच घेऊ शकताय। तर आता ह्या व्हिडिओ सेशनमध्ये एकूण 12 प्रश्न असतील। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची होऊन जाईल। तर आता सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, ज्ञानवापी मशीद कधी आणि कोणत्या सम्राटाच्या कारकिर्दीत बांधण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 1669 मध्ये औरंगजेबच्या कारकिर्दीत। तर ज्ञानवापी मशीद 1669 मध्ये औरंगजेब या सम्राटाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेली होती। तर स्पष्टीकरण बघूया। ज्ञानवापी मशीद 1669 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबच्या कारकिर्दीत बांधण्यात आली होती। औरंगजेबने पूर्वीच्या विश्वेश्वर मंदिर पाडून या जागी ही मशीद जी आहे ती ज्ञानवापी मशीद जी होती ती बांधलेली होती। त्याच्या आधी विश्वेश्वर मंदिर त्या ठिकाणी होतं, तर औरंगजेबने ते पाडून त्या जागी ही मशीद बांधलेली होती, ज्ञानवापी मशीद। एएस अल्तेकर यांच्या हिस्ट्री ऑफ बनारस फ्रॉम द अर्ली एस्ट टाइम्स डाऊन टू 1937 या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आढळतो, ठीक आहे। तर हे पॉइंट्स याच्यामध्ये लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2। भारतात पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कोणत्या कंपनीने टाटा समूहासोबत भागीदारी करून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एअरबस। तर भारतात पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन एअरबस या कंपनीनं टाटा समूहासोबत भागीदारी करून सुरू केली आहे। स्पष्टीकरण बघूया। एअरबसने टाटा समूहासोबत भागीदारी करून भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन सुरू केली आहे। या असेंब्ली लाईनवर एअरबस H-125 हेलिकॉप्टर तयार केले जाईल, जो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी असेल। म्हणजे या असेंब्ली लाईनवरती एअरबस H-125 हेलिकॉप्टर तयार करतील, जे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी प्रवासासाठी जास्त ते काम करतील, ठीक आहे। तर अशा संदर्भातला हा प्रश्न आहे, निश्चितपणे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3। परीक्षा पे चर्चा उपक्रमाची 7वी आवृत्ती कधी आणि कुठे पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे 29 जानेवारी 2024 नवी दिल्ली या ठिकाणी। तर परीक्षा पे चर्चा उपक्रमाची 7वी आवृत्ती ही 29 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे। स्पष्टीकरण बघा। परीक्षा पे चर्चा उपक्रमाची 7वी आवृत्ती 29 जानेवारी 2024 रोजी पार पडली। या उपक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केले गेले। 2018 पासून दरवर्षी हा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो। हा वार्षिक कार्यक्रम लक्षात ठेवा, परीक्षा पे चर्चा नावाचा, आणि 2018 पासून तो दरवर्षी आयोजित केला जातो। आणि या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधून बोर्ड आणि प्रवेश परीक्षा आरामात आणि तणावमुक्त रीतीने कशा द्याव्यात यावरील टिप्स देतात। याच्या संदर्भातील परीक्षा पे चर्चा उपक्रमाची 7वी आवृत्ती जी आहे ही 29 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे। तर ही माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4। अयोध्येमध्ये भव्य मशिदीच्या बांधकामाची घोषणा कोणत्या संस्थेने केली आहे आणि त्या मशिदीचे नाव काय आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे तर ते आहे बघा, इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला असं या मशिदीचं नाव असणार आहे, ठीक आहे। अयोध्येमध्ये भव्य मशिदीच्या बांधकामाची घोषणा ही इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन यांनी केलेली आहे, या संस्थेने केलेली आहे, आणि त्या मशिदीचं नाव असणार आहे मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला। तर स्पष्टीकरण बघूया। तर इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने अयोध्येमध्ये भव्य मशिदीच्या बांधकामाची घोषणा केलेली आहे। मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला असे या मशिदीचं नाव आहे, आणि धार्मिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये एकता आणि सद्भावना वाढवणे हा या मशिदीचा उद्देश आहे। त्याच्यामुळे हा पॉइंट तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5। भारत पर्व कार्यक्रम कधी आणि कुठे आयोजित केला जातो आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर भारत पर्व कार्यक्रम जो आहे हा 23 ते 31 जानेवारी 2024 रोजी आयोजित केला जातो, आणि त्याचा मुख्य उद्देश आणि कुठे आयोजित केला जातो तर लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथ नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जातो। त्याचा मुख्य उद्देश आहे भारतीय संस्कृती आणि वारशाची ओळख, असा याचा मुख्य उद्देश आहे। तर स्पष्टीकरण बघूया म्हणजे अजून क्लिअर होईल। तर भारत पर्व कार्यक्रम 23 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केला जातो,
लाल किल्ल्यांसमोरील लॉन आणि ज्ञानपथ नवी दिल्ली इथं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. लोकांना भारतीय संस्कृती आणि वारशाची ओळख करून देणे हा या भारत पर्वचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी साजरा केला जाणारा हा भारत पर्व कार्यक्रम 2016 मध्ये सुरू झालेला होता. तर हे 2016 साल सुद्धा लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या. ठीक आहे. तर भारत पर्व कार्यक्रम 23 ते 31 जानेवारी 2024 दरवर्षी आयोजित केला जाणार हा कार्यक्रम आहे. कुठे आयोजित केलेला आहे? लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथ नवी दिल्ली या ठिकाणी 2016 पासून चालू केला जातो. याचा मुख्य उद्देश आहे भारतीय संस्कृती वारशाची ओळख करून देणे हा भारत पर्वचा मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. अयोध्येतील श्रीराम मंदिरात सूर्यतिलक यंत्रणा कशासाठी बसवण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणांचा स्पर्श करण्यासाठी. तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात सूर्यतिलक यंत्रणा ही मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणांचा स्पर्श करण्यासाठी बसवण्यात आलेली आहे. स्पष्टीकरण बघूया. सूर्यतिलक यंत्रणा अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लांच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणांचा स्पर्श सुनिश्चित करण्यासाठी बसवण्यात आलेले आहे आणि या यंत्रणेद्वारे श्रीराम नवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचे धार्मिक महत्त्व दर्शवणे असं आहे. ठीक आहे. अशा स्वरूपाचं याचं काय याचं एक उद्देश आहे की श्रीरामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांचं धार्मिक महत्त्व दर्शवणे यासाठी सूर्यतिलक यंत्रणा जी आहे ही अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लांच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणांचा स्पर्श सुनिश्चित करण्यासाठी जे आहे ते बसवण्यात आलेले आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी कधी आणि कुठे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 21 जानेवारी 2024 हैदराबाद इथं या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केलेलं आहे. तर बघा, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी 21 जानेवारी 2024 रोजी हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर बघा, तर उद्घाटनाची तारीख किती होती? 21 जानेवारी 2024. स्थळ कोणतं होतं? हैदराबाद, तेलंगणा याचे इथलं. हे उद्दिष्ट काय होतं? विविध क्षेत्रातील महिलांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे. यासाठीचा खर्च किती आहे? 19.90 कोटी रुपये आणि यासाठी एकूण 4 एकर जागा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कशासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेसाठी, लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. मेन म्हणजे याचं उद्दिष्ट काय? तर विविध क्षेत्रातील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय लक्षात ठेवा? विविध क्षेत्रातील महिलांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं. तर यासाठी 19.90 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो येणार आहे आणि 4 एकर जागा ज्याची उपलब्ध सुद्धा करून दिलेली आहे आणि हे हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कुठे उभारण्यात आला आहे आणि त्याचे लोकार्पण कोणत्या दिवशी करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विजयवाडा, 19 जानेवारी 2024. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याचे लोकार्पण 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेलं आहे. तर स्पष्टीकरण बघा, तर कुठे उभारण्यात आलेलं आहे? विजयवाडा, आंध्र प्रदेश या ठिकाणी. याची उंची किती आहे? 206 फूट आहे. 81 फूट व्यासपीठावर आणि 125 फूट उंच पुतळा. याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे सामाजिक न्यायाचा पुतळा. याचं लोकार्पण जे आहे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आता नवीन नाव याला ठेवलेलं आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्वराज मैदान. ठीक आहे. तरी लक्षात ठेवा, एकूण 206 फूट याची उंची आहे. तर हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जो विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं लोकार्पण 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेलं आहे. 206 फूट उंचीचा त्याचं नाव आहे सामाजिक न्यायाचा पुतळा. लोकार्पण केलेलं आहे मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांनी आणि आता याला नवीन नाव दिलेलं आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्वराज मैदान. तर या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. आंध्र प्रदेश सरकारने जातनिहाय जनगणनेची सुरुवात कधी केली? ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 19 जानेवारी 2024. तर आंध्र प्रदेश सरकारने जातनिहाय जनगणनेची सुरुवात ही 19 जानेवारी 2024 रोजी जी आहे ती केलेली आहे. स्पष्टीकरण बघा, तर कधी केली? 19 जानेवारी 2024. याचं उद्दिष्ट काय? राज्यातील सर्व समुदायांची गणना करणं आणि बिहार नंतर जात जनगणना करणारे हे दुसरं राज्य ठरलेलं आहे. कुठलं दुसरं राज्य ठरलेलं आहे? आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. तर आंध्र प्रदेश सरकारने जातनिहाय जनगणनेची सुरुवात कधी केली? 19 जानेवारी 2024. राज्यातील सर्व समुदायांची गणना करणं असं याचं उद्दिष्ट होतं आणि बिहार नंतर जात जनगणना करणारं दुसरं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात आणि कधी बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचे उद्घाटन केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू, 19 जानेवारी 2024 म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू या शहरामध्ये
19 जानेवारी 2024 रोजी बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र BIETC या कॅम्पसचं उद्घाटन केलेलं आहे. स्पष्टीकरण बघूया. तर स्थान कुठे आहे? बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी उद्घाटन केलं. कधी केलं? 19 जानेवारी 2024. एकूण गुंतवणूक किती केलेली आहे यासाठी? 1600 कोटी रुपये. आणि याची विशेषता म्हणजे बोईंगची अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी गुंतवणूक जी आहे ती या कॅम्पसमध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रासाठी बोईंग या कंपनीनं अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी जी गुंतवणूक जी आहे ती या ठिकाणी बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी केलेली आहे 1600 कोटी रुपयांची. तर ही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कोणत्या नवीन खादी वस्त्र श्रेणीची सुरुवात केली? तर याचं योग्य उत्तर आहे सनातन खादी वस्त्र. तर खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं सनातन खादी वस्त्र या नवीन खादी वस्त्र श्रेणीची सुरुवात जी आहे ती केलेली आहे. लक्षात ठेवा. तर कधी केलेली आहे सुरुवात याची? 17 जानेवारी 2024 रोजी. कुठून केलेली आहे? दिल्ली कॅनॉट प्लेस येथून. कोणी केलेलं आहे? खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं. याचं नाव लक्षात ठेवा, सनातन खादी वस्त्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोणत्या कागदपत्राला वगळलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आधार कार्ड. तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेनं जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड या कागदपत्राला जे आहे ते वगळलेलं आहे. तर कधी वगळलेलं आहे? 16 जानेवारी 2024 रोजी. आणि संदर्भ म्हणजे आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून पात्र ठरत नाही. तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे? या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेनं त्या प्रकारे घोषणा जी आहे ती केलेली आहे की जन्मतारखेचा पुरावा म्हणून आम्ही आधार कार्ड या कागदपत्राला वगळलेलं आहे. तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारचे एकूण 12 प्रश्न आहेत. व्हिडिओ सारखं रिवाइज करून ऐकला तरी सुद्धा तुमचे उजळणी होऊन जाईल. पाठीमागचे जर लेक्चर बघितलं असे सगळे बघून घ्या, तुमचे डायरेक्टली उजळणी जे आहे ते होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला जीके टोटच्या PDF हव्या असतील तर त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही जाऊन या सगळ्या PDF 1.5 वर्षाचे कम्प्लिटली PDF अवेलेबल आहेत मराठीमध्ये. तुम्ही ह्या PDF घेऊ शकता. प्लस जुलैची पण आणि ऑगस्टची पण PDF आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि जास्तीत जास्त करंट अफेअर्समध्ये स्कोअर करण्याचे सर्वांनी 100% प्रयत्न करा. आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.